विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव नेहा राजे देशमुख. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानपनेरगाव. मला हे पुस्तक खूप आवडले आहे, कारण या पुस्तकामध्ये खूप गमतीदार गोष्टी आहेत व आपण आपल्या या पुस्तकात जर गोष्टी ऐकल्या तर त्याचा आपल्याला बोध कसा असतो तो सुद्धा समजतो. या पुस्तकातली मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडं सांगणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे मनोरंजक नीतकथा व या पुस्तकाच्या लेखिका आहे संध्या सोळंके. या पुस्तकाचे लेखी आहे सुधा खराटे. आणि या पुस्तकातली एक गोष्ट सांगणार आहे. फूल आणि काटे या दोघांमध्ये वादविवाद सुरू होता. तो फूल अभिमानाने व अहंकाराने म्हणतो, काटा दादा, तुम्ही जर माझ्या जवळ आले तर मला माझ्या फुलाला इजा होईल. तुम्हाला माझ्या जवळ यायची हिंमत कशी झाली? पण काटा म्हणाला, तुझ्या फुल येणार आधी तुझ्या झाडाला तर काटेच असतात ना. तर ती इतकी अहंकाराने बोलू लागली, मला तर स्त्रियांच्या केसामध्ये मळायला भाग्य आहे, स्त्रियांच्या शृंगारामध्ये मळायला भाग्य आहे, देवाच्या डोक्यावर व पायावर फूल ठेवायला भाग्य आहे. तुला कशाचा भाग्य? तुला कोणत्याच गोष्टीला भाग्य नाही. तू एवढा काटे म्हणाले, तू एवढ्या अहंकाराने का बोलत आहे? तर ती म्हणाली, मला सर्वजण चांगला विचार करतात. आणि यावर काटा खूप उदास झाला व म्हणाला, मी काटा आहे तर त्यामध्ये माझा काय दोष आहे? यावरून बोध कळते, आपल्याला सुख प्राप्त करण्यासाठी दुःखाचा सामना करावा लागतो. धन्यवाद.